भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. बघा, उलर. बघा, हे भारतामधलं सर्वात मोठे पहा गोड्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? गुवाहाटी बघा, हे शहर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या राज्याचा प्रकल्प आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? नागार्जुन सागर बघा, हा प्रकल्प आंध्र प्रदेश राज्याचा तो प्रकल्प आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? चहाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? बघा, चहाचं बघा सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा, चहाच्या उत्पादनामध्ये चीनचा या ठिकाणी प्रथम क्रमांक लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? इंद्रावती बघा, हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, बघा, इंद्रावती हे अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे. तर इंद्रावती हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? इंद्रावती बघा, हे अभयारण्य छत्तीसगड राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? भारतामध्ये सर्वात जास्त अभ्रकाचे साठे कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये बघा सर्वात जास्त अभ्रकाचे बघा साठे हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? जर्मनी या देशाची राजधानी कोणती आहे? बघा, जर्मनीची राजधानी कोणती आहे? बघा, बर्लिन जर्मनीची राजधानी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? कातकरी आणि गोंड बघा, या आदिवासी जमाती आहेत, कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? कातकरी आणि गोंड बघा, या आदिवासी जमात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये आढळतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली होती? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली होती? तर महात्मा गांधीजी यांनी पहा हरिजन सेवक संघ बघा त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलाय? पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? बघा, सन 1526 मध्ये पहा पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? भारतीय विद्यापीठांचा सुधारणाचा बघा कायदा कोणी संमत केला होता? भारतीय विद्यापीठांचा बघा सुधारण्याचा कायदा कोणी संमत केला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? लॉर्ड कर्झन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बघा केंद्रीय मंत्रिमंडळाचे बघा अध्यक्ष कोण असतात? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? केंद्रीय मंत्रिमंडळाचे अध्यक्ष बघा हे पंतप्रधान असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? ई पंचायत सुरू करणारे भारतामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? ई पंचायत. बघा, ई पंचायत बघा सुरू करणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 आपले योग्य उत्तर. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. कौटिल्य बघा यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं? अंदमान व निकोबार या संघराज्य प्रदेशाची राजधानी कोणती आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? अंदमान व निकोबारची राजधानी कोणती आहे? पोर्ट ब्लेअर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कुमाऊ हिमालयामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा, हिमालय बघा काय विचारलंय? कुमाऊ या हिमालयामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? कुमाऊ बघा या हिमालयामध्ये नंदादेवी या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? तामिळनाडूचा किनारा म्हणजे पहा तामिळनाडू या राज्यामध्ये जो काही बघा किनारा आहे तो खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल? तामिळनाडू या राज्यामधला बघा जो काही किनारा आहे आपण त्यांना कोरोमंडलचा किनारा म्हणून या ठिकाणी ओळखतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 भारतामध्ये सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर विचारलंय. भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल?
बघा भारतामध्ये सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर चिल्का आहे. चिल्का बघा हे सरोवर ओडिशा या राज्यामधलं ते सरोवर आहे. बघा प्रश्न क्रमांक 6 उज्जैन बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? उज्जैन बघा हे शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे? बघा गुजरात राज्याचा प्रकल्प कोणता आहे? हिराकुंड, उकाई, तुंगभद्रा, चंबळ. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. उकाई बघा हा प्रकल्प गुजरात राज्याचा तो प्रकल्प आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा खालीलपैकी कशाला म्हणतात? याचं योग्य उत्तर काय असेल? भारतीय अर्थव्यवस्थेचा बघा कणा आपण शेतीला म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 गिंडी हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? गिंडी बघा हे राष्ट्रीय उद्यान बघा गिंडी कोटा आहे. गिंडी बघा तामिळनाडू या राज्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. दिग्बोई बघा दिग्बोई आणि नुनमती हे काय आहेत? खनिज तेल क्षेत्र आहेत. कोणत्या राज्यामध्ये असतील? बघा दिग्बोई आणि नुनमती बघा विद्यार्थी मित्रांनो हे आसाम या राज्यामधले बघा खनिज तेल क्षेत्र आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पूर्व मध्य रेल्वे बघा आता सर्वांनी सांगायचे पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? हाजीपूर बघा या ठिकाणी पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 13 रेल्वेच्या डब्याच्या निर्मितीसाठी बघा प्रसिद्ध असलेलं पेरांबूर बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरांबूर बघा या ठिकाणी काय होतंय? रेल्वेच्या डब्याची निर्मिती. तर पेरांबूर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर असा प्रश्न आहे तो. बघा पेरांबूर बघा हे ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं ठिकाण आहे. विषय क्रमांक 14 ओखा हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ओखा हे बंदर गुजरात या राज्यामधलं बंदर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 माझगाव डाक बघा माझगाव डाक काय आहे? जहाज बांधणी केंद्र आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणत्या ठिकाणी आहे? माझगाव डाक मुंबईला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खासी, बोडो या आदिवासी जमाती कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? खासी, बोडो बघा या आदिवासी जमाती बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये आढळतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 भारताची बघा पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली होती? बघा भारताची बघा सन 1872 मध्ये बघा लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये भारतामधली पहिली जनगणना झाली होती. प्रश्न क्रमांक 19 भारतामधली सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? भारतामधली सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? बघा सियाचीन भारतामधली सर्वात लांब हिमनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ग्रह आणि तारे यांच्यामधलं बघा अंतर मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात? बघा अवकाशामध्ये ग्रह आणि तारे यांच्यामधलं अंतर मोजण्यासाठी आपण प्रकाश वर्ष या ठिकाणी हे एकक वापरतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गोल्डन फायबर असे खालीलपैकी कशाला म्हणतात? गोल्डन फायबर बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा तागाला या ठिकाणी आपण गोल्डन फायबर असे म्हणतो. प्रश्न क्रमांक पुढचा नवे मंगरुळ हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नवे मंगरुळ बघा हे बंदर बघा योग्य उत्तर काय असेल? नवे मंगरुळ बघा हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा वायुदाबाचं एकक कोणतं आहे? वायुदाबाचं एकक कोणतं आहे? अशा बघा प्रकारचा तो प्रश्न आहे. योग्य उत्तर काय असेल? मिलीबार बघा वायुदाबाचं एकक कोणतं आहे? मिलीबार. प्रश्न क्रमांक पुढचा ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे? ब्राझीलची बघा राजधानी कोणती आहे? ब्राझीलची ब्राझिलिया आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा वंदे मातरम या नावाचे बघा वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? वंदे मातरम बघा याचं योग्य उत्तर काय असेल? वंदे मातरम बघा हे वर्तमानपत्र अरविंद घोष यांनी बघा सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ॲडॉल्फ हिटलर यांच्या आत्मचरित्राचं नाव काय होतं? ॲडॉल्फ हिटलर यांच्या आत्मचरित्राचं नाव काय होतं? माइन काफ म्हणजे माझा लढा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा या ठिकाणी काय विचारलाय? भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचे कलम कोणतं आहे? बघा स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा कलम 19 ते 22 बघा हे स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक 28 राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात?
बघा राज्यपालाला राजीनामा द्यायचा असेल तर कोणाकडे सादर करतात? राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचा प्रश्न झाला होता. भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 30, भारतामध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये सर्वात जास्त नागरीकरण झालेलं राज्य कोणतं आहे? तामिळनाडू महाराष्ट्र राज्य आहे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र कोणतं आहे? जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र कोणतं आहे? पृथ्वी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 32, सन सिटी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? सन सिटी. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. जोधपूर या शहराला आपण सन सिटी असे म्हणतो. विषय क्रमांक पुढचा, रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रॉक गार्डन. बघा चंदीगड या ठिकाणी रॉक गार्डन आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताचा वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? भारताचा वित्त आयोग. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कलम 280. बघा हे भारताचा वित्त आयोग यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. क्रमांक 11 पहा काय विचारलंय? रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? रायगड जिल्ह्यामध्ये बघा श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे, श्रीवर्धन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारला? ईस्ट इंडिया असोसिएशन. ईस्ट इंडिया असोसिएशन बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ईस्ट इंडिया असोसिएशनची बघा स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सागर जलाची क्षारता खालीलपैकी किती टक्के असते? सर्वांनी सांगायचंय सागर जलाची क्षारता किती टक्के असते? तर 35% पहा सागर जलाची क्षारता असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता असेल? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं? चहाच्या मळ्यासाठी कोणती मृदा उपयुक्त असते? बघा भारतामध्ये सर्वाधिक चहाचं उत्पादन आसाम राज्यामध्ये होते. तर आसाम राज्यामध्ये कोणत्या प्रकारची मृदा असेल? चहाच्या मळ्यासाठी प्रामुख्याने पर्वतीय मृदा या प्रकारची बघा या ठिकाणी मृदा उपयुक्त असते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गावामध्ये ग्रामसभेचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात? गावातील ग्रामसभेमध्ये विचारले ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतात? सोपा प्रश्न आहे बघा. सरपंच हे गावातील ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवतात, सरपंच. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम खालीलपैकी कोणाचे असते? जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचे असते? तर जिल्हाधिकारी यांचे असते पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारलंय? साबरमती हा प्रकल्प विचारलाय खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलं का? साबरमती हा प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 19 पहा काय विचारलंय? पानिपत या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पानिपत ही कादंबरी कोणाची कादंबरी होती? सर्वांनी सांगायचे बघा, पानिपत ही कादंबरी विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा आता सर्वांनी सांगायचे, कोणी चुकायचं नाही. माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? तर या ठिकाणी बघा मेघदूत सागर जलाशय असं आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता? बघायचं योग्य उत्तर काय असेल? वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन 1972 या वर्षी बघा पारित झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा सर्वांनी सांगायचे, सोपा प्रश्न आहे. वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? याचे योग्य उत्तर काय असेल? वाई ते महाबळेश्वर बघा यांच्या दरम्यान पसरणी हा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारलं? दादर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणती रेल्वे गाडी धावते? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? दादर ते सावंतवाडी यांच्या तुतारी एक्सप्रेस, राजा राणी एक्सप्रेस बघा
दादर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान तुतारी एक्सप्रेस बघा ही रेल्वेगाडी होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठं आहे? नाशिक या ठिकाणी आहे. या विद्यापीठाची स्थापना सन 1998 बघा या वर्षी झाली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 तुतीकोरीन. तुतीकोरीन बघा हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे. कोणत्या राज्यामधलं बंदर असेल? सर्वांनी सांगायचे. तुतीकोरीन बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू राज्यामधलं बंदर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मौदा. मौदा काय आहे? औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या 7 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? ज्या ठिकाणी बघा 100% आदिवासी लोकसंख्या जिल्हा कोणता असेल? सर्वांनी सांगायचे बघा नंदुरबार हा जिल्हा 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे. नंदुरबार जिल्हा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बंगालची फाळणी विचारली कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? बघा सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती. बंगालची फाळणी केव्हा झाली होती? सन 1905 ला लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. तर सन 1911 मध्ये जॉर्ज पंचम यांनी बंगालची फाळणी रद्द केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतीय जनता पक्ष म्हणजे बीजेपीची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? बीजेपीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर सन 1980 बघा या वर्षी बीजेपीची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा गुजरातमधील बघा खेडा हा सत्याग्रह कोणत्या वर्षी? खेडा सत्याग्रह बघा सर्वांनी सांगायचं आहे. चंपारण्य सत्याग्रह केव्हा झाला होता? सन 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह झाला होता. या ठिकाणी खेडा सत्याग्रह विचारले. गुजरातमधील खेडा सत्याग्रह बघा सन 1918 या वर्षी खेडा सत्याग्रह झाला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मिहान. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा मिहान हा औद्योगिक प्रकल्प बघा नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सर्वांचं आलं का? पहा नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावरचं महत्त्वपूर्ण शहर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पारा. पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा पारा या मूलद्रव्याची कोणती असेल? बघा या ठिकाणी एयू बघा कोणाचे? एयू बघा या ठिकाणी सोने या मूलद्रव्याची संज्ञा आहे. एजी बघा चांदीची आहे. मग या ठिकाणी Hg या ठिकाणी पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा औद्योगिक परिषद. औद्योगिक परिषद या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा सर्वांनी सांगायचे. औद्योगिक परिषद बघा या संस्थेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा विवेक सिंधू. विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मुकुंदराज यांनी पहा विवेक सिंधू हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा इंडियन ओपिनियन. इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र कोण चालवत होते? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र महात्मा गांधीजी चालवत होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भारतीय निवडणूक आयोग. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. भारतीय निवडणूक आयोग यांची बघा स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय निवडणूक आयोग कलम 324 आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहा मुंबई कामगार संघाची त्यांनी स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 17 पाहूया. त्या ठिकाणी काय विचारलं आहे? राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोणत्या ठिकाणी झाले? बघा सर्वांनी सांगायचं आहे राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोणत्या ठिकाणी झाले? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे राजकोट. राजर्षी शाहू महाराजांचे बघा उच्च शिक्षण राजकोट या ठिकाणी झाले. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे, स्वतंत्र मतदारसंघ बघा यांची मागणी केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आटाकामा. आटाकामाचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आटाकामाचं वाळवंट कुठं आहे? बघा, चिली. आता आटाकामाचं खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा, आटाकामाचं वाळवंट कुठं आहे? चिली देशामध्ये आहे. चिली हे कुठं आहे? दक्षिण अमेरिका. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलाय? चौधरी चरण सिंग हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? चौधरी चरण सिंग हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.